वेलकम टू सिसो किचन। तर आज मी बनवणार आहे फाटलेल्या दुधापासून मोदक। दिसायलाही अगदी आपण बाजारातून विकत रेडीमेड जे मोदक आणतो त्याप्रमाणे दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात। आणि जर आपण विकत जर मोदक घेतले तर एकतर महाग आणि खूप आधीपासून ते बनवलेले असतात। तर त्यासाठी आपण फ्रेश आणि घरच्या घरी अशा प्रकारचे मोदक बनवून बाप्पासाठी तयार करू शकतो। तर इथे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे। दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण 2-3 चमचे व्हिनेगर आणि 2-3 चमचे पाणी असं मिक्स करून दूध फाडण्यासाठी वापरणार आहोत। तर व्हिनेगर आणि पाणी मिक्स केलेलं घातलेलं आहे। तर बघू शकता दूध आणि पाणी वेगळं झालेलं आहे। आता थोडा वेळ गॅसवरती ठेवून त्यानंतर आपण हे गाळून घेऊयात। आणि गाळल्यानंतर आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण आपण व्हिनेगर वापरलेला आहे तर त्याचा वास राहायला नको। जर तुम्ही लिंबू वापरला असेल दूध फाडण्यासाठी तर त्याचाही वास राहतो, तर ते मिठाईला आपल्या लागू नये म्हणून असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आणि एका कापडामध्ये आता बांधून ठेवायचं आहे। 3 ते 4 तास ठेवलं तरी चालेल, पण मी हे अगोदर आदल्या दिवशी बनवून ठेवलेलं आहे, त्यामुळे याचं पूर्ण पनीर बनलेलं आहे। तुम्ही 3-4 तास ठेवून ही प्रोसेस पुढची केली तरी चालेल। तर आता इथं जे पनीर आहे ते आपण कट करून घेऊयात आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। यामध्ये आपण पिठी साखर घातलेली आहे पेस्ट बनवतानाच। आणि आता गॅसवरती ठेवून आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं एखादा मिनिट परतलं की त्याला पाणी सुटेल, कारण आपण यामध्ये पिठी साखर घातलेली आहे। तर बघू शकता पाणी सुटलेलं आहे मिश्रणाला। तर आता यामध्ये थोडीशी विलायची पावडर, दुधावरची साय घातलेली आहे अर्धी वाटी आणि केशरचं दूध घातलेलं आहे। तर आता हे आपल्याला सर्व मिक्स करून मिश्रण पॅनला सोडेपर्यंत आटवून घ्यायचं आहे। मिश्रण पॅनला सोडत आहे, तर आता गॅस बंद करूयात। तर बघू शकता मस्त असं रवाळ आणि दाणेदार टेक्स्चर दिसत आहे। हे मिश्रण आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे मिल्क पावडर घालणार आहोत, म्हणजे त्याला छान बाइंडिंग येईल। मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता मोदक बनवायला सुरुवात करूयात। हा एक मीडियम साईजचा साचा आहे, त्यामध्ये मी अशा पद्धतीने मिश्रण भरलेलं आहे आणि प्रेस करून आपण मोदक बनवून घेणार आहोत। चांगलं दाबून दाबून भरायचं, म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित निघतो। तर बघू शकता मस्त असा मोदक तयार झालेला आहे। हा जो साचा आहे तो थोडासा मीडियम साईजमध्ये आहे, तर तुम्ही याने किंवा छोटा साचा असेल तर त्यानेही बनवू शकता। तर बघू शकता हा पट्टी मोदक साचा आहे। यामध्ये एका टायमिंगला 5 मोदक बनतात। आणि आपण विकत जे मोदक आणतो तर ते शक्यतो हे जे छोटे मोदक आहेत तर या साईजमध्ये असतात। तर तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही मोदक लहान मोठे बनवू शकता। तर मिश्रण असं दाबून दाबून भरलं की आकार व्यवस्थित येतो मोदकाचा। तर बघू शकता खूप छान असे मोदक आपले तयार झालेले आहेत।
आणि आता थोडंसं मिश्रण आपलं ओलसर आहे. अजून 1-2 तास झाले की मोदक छान सेट होतात किंवा तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. हे मोदक फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस टिकतात आणि फ्रीजच्या बाहेर जर ठेवले तर 1 ते 2 दिवस टिकतात. फ्रीजमध्ये जर मोदक ठेवले असतील तर यूज करण्याच्या अर्धा ते 1 तास अगोदर बाहेर काढून ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित सॉफ्ट होतील. तर बघू शकता केसरच्या काड्या आणि चांदीचं वर्क लावलेलं आहे, त्यामुळे मोदक अजून छान दिसत आहेत. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही काजू, बदाम, पिस्त्याने गार्निश करू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुकला पाहत असाल तर नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.